नमस्कार. मी प्रदीप पवार, राहणार वडाळा महादेव, तालुका श्रीरामपूर. हे आमचे मित्र संजय शिंदे साहेब यांच्या संघात मी मागच्या 3-3.5 वर्षापासून आहे. त्यांनी मला मागच्या 3-3.5 वर्षापासून जवळजवळ 2 ते 3 युनिट दिले मला सिंगल फेजसाठी चालवण्यासाठी. 24 तास सिंगल फेज चालवण्यासाठी मी मागच्या 3 वर्षापासून यांच्या संघात. हे भेटल्यापासून मी एकाही माझ्या गावातल्याही वायरमनला बोलवलेलं नाही. आणि त्यांनी 3 वर्षापासून जे मला युनिट दिले ते पूर्ण 100% काम केलं. पण त्यांनी आज मला जे युनिट दिलं ते आता परत भविष्यात मला परत त्यांचीही गरज पडणार नाही असं युनिट दिलेलं आहे. आणि ते तुमची लाईट कोणतीही असू, आणि आज जमाना आता आपल्याला सौर पॅनलचा आलेला आहे, तर त्याच्यासाठी पण हे युनिट चालणार आहे. म्हणजे तुम्ही एमईसीबीची लाईट वापरा, नंतर सोलर पॅनलची वापरा, ती लाईट वापरा, त्याच्यासाठी हे युनिट भविष्यात तुम्हाला काम करणार आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी आता जे युनिट दाखवणार आहे ते तुम्हाला फक्त शेतीसाठीच नाही, तर तुम्हाला जर हे आपलं सौर पॅनल जर भेटले मोटरीवरचे, तर ते जर भेटले तर तुमची घरातली पण लाईट चालणार आहे. त्याच्यासाठी पण वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे सगळी. त्याच्यासाठी त्यांनी खूप सुंदर मला हा युनिट दिलेला आहे. मला दाखवतो मी. बघा आता त्यांनी आधीच फिटिंग केला पूर्ण एकदम, काहीच नाही त्याच्यात. तुमचा फ्यूज जाण्याचा प्रश्न नाही का, काहीच नाही, कोणताच नाही. एकदम सुंदर युनिट दिलेला आहे. आज योगायोगाने त्याची लाईट नाही, मी तुम्हाला त्याचा पुढचा व्हिडिओ मी स्वतः काढून पाठवणार आहे आता काम करण्यासाठी, का बाबा कसं काम झालेलं आहे. आणि याची ट्रायल घेतली. पण आज सिंगल फेजची लाईट आमची नाही तर तुम्हाला हा पण व्हिडिओ मी तुम्हाला परत एकदा रिव्ह्यू देणार आहे. हा 2-3 दिवसात मी तुम्हाला रिव्ह्यू देऊन टाकाल. आता हा जो युनिट आहे हा सिंगल फेज 3 फेज एकदम अडाणी शेतकऱ्यासाठी हा पॅनल आहे. कारण त्याला इथं यायची गरज नाही. हा पॅनल जो आहे हा स्वतः बघतो की आपल्याकडे सिंगल फेज आली की 3 फेज आली की 2 फेज आली. तुमचा फ्यूज जरी उडाला, बोलून डीपीचा जरी फ्यूज गेला तरी तुमची मोटर जाण्याचं टेन्शन कायम स्वरूपीचं गेलेलं आहे. आणि याच्यानंतर तुमचा जर सौर पॅनल आलं तुमचं, तर याला फक्त 2च वायर जोडायच्या त्याच्यात, बाकी हा सगळा युनिट स्वतः काम करतो. असा सुंदर छान युनिट मला दिलेला आहे यांनी. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. आणि असंच सहकार्य राहिलं पाहिजे त्यांचं.